हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी नेत्रा अँड वेलकम बॅक टू डे ना डेली फॅमिली ब्लॉग. चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. सगळ्यात आधी गणेश जयंतीच्या आणि माघी गणेशोत्सवाच्या सगळ्या गणेश भक्तांना मंगलमूर्तीमय शुभेच्छा. देवपूजा झालेली आहे आणि आज बघूया मंदिरात जाऊया. हे लवकर आले तर आता मी डाळ लावली, दुर्वासाठी चॉकलेट बनवले, आमच्यासाठी खीर बनवली, नाश्ता झालेला आहे, लादी कपडे भांडे झालेले आहेत. आता जेवण आणि नंतर सरप्रायझिंग म्हणजे आज मी मोदक बनवणार आहे. तर बघायला अजिबात विसरू नका. आणि तेही हळदीच्या पानांवर उकडीचे मोदक. डाळीला फोडणी लावली की मग भात लावते आणि नंतर नारळ फोडून अगोदर पुरण बनवते मोदक बनवण्यासाठी आणि नंतर मग मी मोदक बनवेल. टोमॅटो छान नरम झाले आता मी त्याच्यात डाळ टाकून घेते. आता मी डाळ इकडे शिफ्ट करून घेतली आहे. हळद नमक टाकल्यावर मी पाणी ठेवले, त्याच्यात थोडंसं ऑइल, चवीपुरतं नमक टाकून घेते. ते आली की तांदूळ धुवून टाकायचे, मग भात पण होईल. तोपर्यंत मी नारळ फोडून खोवून घेते. अशी वाटी घ्यायची जवळ. भाताचं पाणी छान उकळलंय, आता मी तांदूळ धुवून घालते. डाळ छान उकळली, आता मी गॅस बंद करते. बघू शकता तुम्ही अशी करवत असलेली वेगवेगळी पावशी किंवा तुमच्याकडे काय बोलतात त्याला असेल, त्याच्यावर आपण कशा प्रकारे खोबरं खोवून त्याचे मोदक बनवू शकते आणि खूप कमी वेळात ते तुम्हाला दाखवते. आणि सगळं नारळ खोवून झालेलं आहे, बघू शकता. जास्त डीप क्लीन करायचं म्हटलं तर ते त्याचा काळपट भाग त्याच्यात दिसतो आणि मग ते नारळ खोवलेला नारळाचा चुरा पण काळा दिसतो, म्हणून मग जास्त आतून नाही त्याला हे केलं, खोवलंय. आता मी पुरण बनवते. त्यात थोडे गरम होते तोपर्यंत मी असे बारीक बारीक तुकडे करून घेते गुळाचे. आणि सगळा गुळ चिरून झालेला आहे. आता पुढची प्रोसेस करूया. मी पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून घेते. तूप गरम झालं की खोबरं आणि गुळ एकत्रच पॅनमध्ये टाकायचं आहे. आता मी त्याच्यात थोडंसं ड्रायफ्रूट पावडर टाकून घेते. वेलची पूड आणि जायफळ पूड जराशी घालून घेते. एक चिमूटभर वेलची पूड घालते. आता ते ड्राय होण्यासाठी गॅस थोडा फास्ट करते. आता ते बऱ्यापैकी ड्राय झालेलं आहे. थंड झाल्यावर ते अजून थोडं ड्राय वाटेल. आता मी गॅस बंद करते आणि मग उकडीसाठी पाणी ठेवते. त्याला असंच ओपन ठेवते म्हणजे ते लवकर थंड होईल. डाळ भात थंड करायला ठेवला आहे, तोपर्यंत सारण पण थंड होईल. हे थंड झालं की मग मी दुर्वाला भरवते आणि उकळते. दुर्वाला मी पटापट भरवून घेते. दुर्वा बघा शाना बाळासाठी कशी करते. उशीर झाला बाळा. म्हणजे दुर्वा अजिबात नाटक करत नाही की 4 चमचे खायला 4 तास लावते. हो ना मॅडम? तुम्ही आहे बघा. त्याला बोलता शाना शाना बाळ, पटकन आगारायचं, खाऊन टाकायचं, मग मला त्रास नाही द्यायचा. माझी बघी अजिबात त्रास देत नाही. हो ना बाळा? टप 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 चाले घोडा घोड्यावरती, बघ ना महाराजा. टप 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 चाले घोडा घोड्यावरती, दुर्वा महाराजा. दुर्वाचं आणि माझं सुद्धा जेवण झालेलं आहे आणि
आपलं पुरणसुद्धा थंड झालेलं आहे. आता कुकरसाठी मी हे मोठं टोप यूज करते. 2 वाट्या पिठासाठी 2 वाट्या पाणी ठेवते. सगळ्यात अगोदर टोपाला ते तूप लावून घेते, म्हणजे त्याला लागत नाही. उकळ काढण्यासाठी हा टोप यूज करणार आहे. त्यासाठी मी 2 वाट्या पीठ घेणार आहे, म्हणून 2 वाट्या पाणी उकळत ठेवते. पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आता मी त्याच्यात हे 2 वाट्या मोजून ठेवलेलं पीठ ऍड करते आणि लाटण्याच्या साह्याने असं फिरवून घेते. असं कपड्याने पकडायचं आहे. उकळ काढून झालेली आहे. आता त्याच्यावर ताट झाकून ठेवायचा आणि फक्त 5 मिनिटं गॅस एकदम स्लो ठेवून बंद करायचा आहे, पण झाकण काढायचं नाहीये. ॲटलिस्ट 10 मिनिटं तरी झाकण झाकलेलं ठेवायचं आहे. आता जोपर्यंत उकड थंड होते तोपर्यंत मी दुर्वाला झोपवून घेते. दुर्वा झोपल्यावर मग मोदक बनवते. रेडी झाली आहे, आता मी तिला मळून घेते. थोडं पाणी लावू शकतो. एका बॅचमध्ये नव्हतील एवढे मोदक रेडी झाले आहेत आणि याच्यात मी हळदीच्या पानं ठेवली आहेत. ती थोडीशी पिवळी पडली आहेत कारण त्यांना खूप दिवस झाला, पण तरी त्यांचा स्मेल येत आहे खूप छान आणि मोदकांना पण येईल म्हणून मी ती यूज करणार आहे. त्यांना असं तूप लावून घेतलं आणि व्यवस्थित कापून सेट करून ठेवले आणि एका बॅचमध्ये नव्हतील एवढे मोदक रेडी आहेत. तुम्ही बघू शकता. असे मी सगळे सेट करून ठेवले आहेत. आता मी त्यांना उकळायला ठेवते. एक बॅच स्टीम होते तोपर्यंत पटापट दुसऱ्या बॅचसाठी मोदक बनवून ठेवले. आणि आता फर्स्ट बॅच रेडी आहे, मी तिला काढून घेते. उघडल्या खूप छान सुगंध येत आहे हळदीच्या पानांचा. आता मी यांना दुसऱ्या ताटात शिफ्ट करून घेते आणि दुसरी बॅच याच्यात ठेवते. मोदक रेडी आहेत, ते बघू शकता. ही दुसरी बॅच आहे. आपण आता बाप्पाला नैवेद्य देऊया. आता मी एक मोदक तुम्हाला फोडून दाखवते. पूर्ण आतपर्यंत सगळं सारण भरलंय. ह्याच्यावर एक तुपाची धार टाकायची आणि गरम गरम मोदक खायचे, खूप छान लागतात. मी थोडंसं कट लावून घेते, तूप आतपर्यंत जाईल म्हणून. मोदक खाऊन सांगा कसे झाले. एक नंबर. तू खा. बबलूला बरं. बबलू खा. कसे झालं बाळा?
छान आहे. खूपच छान अप्रतिम मोदक झालेले पण आहेत. कधी मोदक खाताना तूप टाकूनच खा. आणि गरम असताना. आता हे खाऊन टाका. मी आता रेडी झाली आहे सगळं आवरून आणि मी एक स्पेशल मंदिर तुम्हाला दाखवते महादेवांचं. कंटिन्यू बघा, मी तुम्हाला दाखवते. खूप छान असं बोटीतून जावं लागतं, असं खूप छान मंदिर आहे. आता आम्ही जात आहोत पेट्रोल भरायला. व्हॉइस ओव्हर देईल ना वाटलं. हा आलेला आहे पेट्रोल पंप. आता आम्ही उतरतो. लाईनमध्ये गाडी आहे, आता पेट्रोल भरत आहे. आता आम्ही निघालेलो आहोत पेट्रोल भरून. रस्त्याचे कामं चालू आहेत सगळीकडे. हा मडचा रस्ता आहे. हां. शिव मंदिर. गणपती बाप्पाच्या पप्पांना भेटायला चालले आहात. गणेश जयंतीच्या दिवशी. ते तुमचा आणि तुमच्या पुत्राचा आशीर्वाद आमच्यावर नेहमी असू द्या. आणि आज आगमन झालेलं आहे माघी गणेश उत्सवाला. श्री स्वामी समर्थांचा मठ इकडे. आवाज म्यूट करू. आज मी टाईम लागेल तरी चालेल. यूट्यूब क्रिएटमध्ये क्रिएट करणार, त्याच्यात एखादं सॉन्ग टाकायला. भीती वाटते बाबा कॉपीराईटची. जाम भीती वाटते कॉपीराईटची. नको रे बाबा ते रिस्क. आणि पुढे किती विलोभनीय दृश्य आहे मी तुम्हाला दाखवते. काळू नदी, कुंद्याची काळू नदी. काळू माता की आणि क्लिअर आहे, कोणी जात नसेल. खूपच छान ग्रीनरी, बांबूची झाडं. नवज्योती. हे डिसूचा फार्म हाऊस आहे. अजून एंट्री गेट पुढे आहे. आता थंडी संपल्यावर एकदा बबलीला घेऊन यायचं इथे. हां, आणि हे बघू शकता खूप छान आहे आतमध्ये. आम्ही एकदा जाऊन आलो आहे. आम्ही गावात चाललोय. बघू शकता गावची आठवण येते. विलेज साईड व्ह्यू तुम्ही बघा आता. छोटे छोटे रस्ते आणि ग्रीनरी चारी बाजूला. नुकताच भात कापून झालेला आहे लोकांचा. असं भारी वाटतं दृश्य. बस
ओढा होता ओढा. ऑरेंज कलर. गेल्या वेळेस आपण इथून थोडं पुढे इथून वडापाव खाल्लेले. इथून इथून. आहेत का ते काय बफेलो. बफेलो. ओके. रस्ता थोडासा खराब आहे टू व्हीलर म्हणूनच हे कारण कसली शेती तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा. काय लावलंय? चवळी. आणि आम्ही पोहोचलेलो आहोत. मंदिराचं दृश्य तुम्हाला बघायला भेटलं. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मंदिरात जाण्यासाठी मंदिरात कसं जाणार आता ते तुम्ही बघा. हे बघा मंदिरात कसं जायचं. पूर्ण पाणी आहे आणि तिकडे मंदिर आहे. लोकेशन बघा मंदिराचं. हे मंदिराचं लोकेशन आहे. एकदम असं पाण्यात मंदिर आहे महादेवांचं. पण आता बोट असेल तर जाऊ शकतो. आम्ही खूपच लेट झालो आहे. हे बघू शकता. पण महादेवांचं दर्शन होत नाही कारण हे बघा इथे बघू शकता. इथे पूजा करतात. जर बोट नसली तर. आता बोट नाही आहे सध्या. इकडे 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 बघू. हे बघू शकता. हां तिथे. आवाज येतोय. पुन्हा पाण्यात मंदिर आहे. ह्या मंदिराचं रहस्य म्हणजे इथे पाणी घेऊन जायची गरज नाही कारण शिवलिंग 12ही महिने पाण्यातच असते. शिवलिंगाचं दर्शन पावसाळ्याच्या अगोदरच होतं. शिवलिंगाचं आजपर्यंत दर्शन फक्त इथे जवळ राहणाऱ्यांनी कदाचित केलं असेल. शिवलिंगाचं दर्शन होत नाही. 12ही महिने पाण्यात असतं आणि बोटीतून जावं लागतं. पावसाच्या 1-2 महिने अगोदरच कदाचित कमी पाणी झाल्यावर चालत जाऊ शकत असणार. पण मी जेव्हा पण आली आहे तेव्हा मी बोटीनेच गेली. आज जरा उशीर झाल्यामुळे बोटवाले वाटतं निघून गेले. इथेच खेडोपाडीचे असतात ते बोटवाले, ते लवकर जातात. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. ओम नमः शिवाय. खूपच शांत निसर्गरम्य वाटतं. आणि आताच फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या
रात्रीला इथे जत्रा असते खूप मोठी आणि खूप छान. बघू शकता पूर्ण जंगल आहे एरिया. आणि बोलतात की इथे काही नवस बोललेला पूर्ण होतो. काय बोलो? ओम नमः शिवाय बोल. हे बघा. तर आता आम्ही निघतोय. थोडा संध्याकाळचा वेळ आहे. नेक्स्ट टाइम येणार आणि लवकर यावं लागेल जरा, तेव्हा कदाचित बोटवाले भेटतील. तेव्हा ते काका बोटवाले काका नाही आहेत ना, जायला 1-2 मिनिटे लागतात फक्त. बोटीतून पण बोटीशिवाय ऑप्शन नाही आहे. हेमांडपती पुरातन स्वयंभू गंगा गोजरेश्वर महादेव मंदिर मड. महादेवांचं नावच आहे. सनसेट होतोय बघू शकता. व्ह्यू किती छान दिसतोय. बेबी महादेवांना बाय बाय बोल. बाय बाय बोल. परत येऊ आम्ही. चिंतेचं झाड. कुठे झाली बेबी? चल आता गाडीवर बस. हेमांडपती पुरातन स्वयंभू गंगा गोजरेश्वर महादेव. इकडे बाळाचा. हळूहळू पडशील. ही राईस मिल आहे बघा. सगळीकडे गोण्या गोण्या तांदळाचा. सगळीकडे तांदळाचा स्मेल येत आहे छान. हे तांदूळ विकत घेऊन ठेवतात. वर्षभर येणारे जाणारे ज्यांना माहीत असतं ते डायरेक्ट मिलवरून तांदूळ घेऊन जातात. जिरा राईस. हळदी कुंकू करून मी आलेली आहे आणि आता मी चेंज करते. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. गुड नाईट.